नमस्कार मित्रांनो, भगवान श्री विठ्ठलाच्या पंढरीतून सुरू होतोय आजचा आपला प्रवास थेट दक्षिणेतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तिरुपती पर्यंत. जवळपास 1179 किलोमीटरचा हा रेल्वे प्रवास कसा असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर आपली गाडी पंढरपूरला 3 तास लेट झाली. रात्रीची वेळ, पंढरपूरचे शांत स्टेशन आणि रात्री 11 वाजता आपली गाडी पंढरपूरवरून निघाली. खूप जास्त रात्र झाल्यामुळे तुम्हा सर्वांना शुभरात्री म्हणत मी झोपी गेलो. सकाळची सुरुवात झाली ती दक्षिणेतील अशा सुंदर नजाऱ्यांसोबत. खळखळ वाहते पाणी, डोंगर, हिरवीगार शेती, उंच उंच पवनचक्क्या. या प्रवासात भरपूर गाड्या क्रॉसिंग सुद्धा झाल्यात. तसेच वंदे भारत ट्रेनने आपल्या गाडीला ओव्हरटेक सुद्धा केले. नरसापूर चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस ओव्हरटेक. हैदराबादमध्ये काही लोकल गाड्यांची ॲक्शन पाहायला मिळाली. या प्रवासात जुन्या इंजिन सोबत छोटी रेस सुद्धा पाहिली. तर मित्रांनो, या होत्या या प्रवासातल्या काही झलकी. मात्र हा प्रवास या झलकींपेक्षाही खूप सुंदर आहे. त्यामुळे पुढचे 20 ते 30 मिनिटं या सुंदर रेल्वे प्रवासाचा आनंद घ्या सुरुवातीपासून. एल्को लोको मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, रामराम मंडळी, रामकृष्ण हरी. मी निवृत्ती भाऊ तुमचं स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन रेल्वे प्रवासात पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून. तर मित्रांनो, आज आपण सुरू करतो एक खास आणि भक्तिमय रेल्वे प्रवास. महाराष्ट्रातील पवित्र भूमी पंढरपूर पासून थेट दक्षिणेतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तिरुपतीपर्यंत मित्रांनो आज आपण प्रवास करणार आहोत. गाडी संख्या 07032 पंढरपूर तिरुपती स्पेशल फेअर ट्रेनने मित्रांनो आजचा आपला प्रवास होणार आहे. वाया कुरुडवाडी, लातूर, बीदर, सिकंदराबाद, गुंटूर या मार्गाने मित्रांनो आपली ट्रेन तिरुपतीपर्यंत पोहोचणार आहे. ही ट्रेन या ट्रेनच्या प्रवासामध्ये टोटल 1179 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते 26 तास 30 मिनिटं एवढ्या कालावधीमध्ये. तसेच मित्रांनो, या ट्रेनचे 30 स्टॉप असणार आहेत या प्रवासादरम्यान. आणि मित्रांनो, चला तर मग करूया आपल्या या व्हिडिओला सुरुवात. पण त्या अगोदर घेऊया गणरायाचे नामस्मरण. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण त्यामुळे पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला तर मग मित्रांनो, करूया व्हिडिओला सुरुवात. तर मित्रांनो, आपली तिरुपती पंढरपूर एक्सप्रेस पंढरपूर येथे पोहोचलेली आहे 3 तास 26 मिनिटं उशिराने. प्लॅटफॉर्म नंबर 1 वर वॅग 9 लोकोमोटिव्ह सोबत. तर मित्रांनो, आपली तिरुपती पंढरपूर स्पेशल एक्सप्रेस पंढरपूर येथे पोहोचली आहे 3 तास 26 मिनिटं उशिराने. आणि मित्रांनो, ही ट्रेन आता पंढरपूरवरून तिरुपतीसाठी जाणार आहे, पंढरपूर तिरुपती एक्सप्रेस बनून. तर मित्रांनो, आपली पंढरपूर तिरुपती एक्सप्रेस पोहोचली आहे पंढरपूर रेल्वे स्टेशनवर. आणि हा आहे आजचा आपला कोच S6. आणि आज आपला प्रवास होत आहे स्लीपर क्लासमधून. आणि चला मित्रांनो, आता तुम्हाला आपली सीट दाखवतो मी कोणती असणार आहे. आज आपल्याला मिळालेली आहे साईड अप्पर. तर चला जाऊ आपली सीट पाहण्यासाठी मित्रांनो. जय श्री गणेशाय नमः. चला मित्रांनो, प्रवासाला सुरुवात होत आहे. आणि गाडी बघू शकता मित्रांनो, आल्यानंतरच नीट आणि क्लीन आहे, एकदम स्वच्छ आहे गाडी. आणि सध्या मित्रांनो, आपल्या या कोचमध्ये मी एकटाच आहे. पूर्ण कोचमध्ये मित्रांनो मी एकटाच आहे सध्या. आणि ही आपली बॅग मित्रांनो, आणि ही आहे आजची आपली सीट. आपल्याला आज मिळालेली आहे साईड अप्पर 24. बघू, पूर्ण डब्बा मोकळाच आहे मित्रांनो. जिथं बसायचं तिथं आपण बसू शकतो सध्या तर. आणि मित्रांनो, एवढी ट्रेन रिकामी असून सुद्धा मला साईड अप्परच सीट मिळालेली आहे.
तर मित्रांनो आपली पंढरपूर तिरुपती स्पेशल एक्सप्रेस निघालेली आहे पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून 11:03 From platform number 1, wish you all a very happy and comfortable journey. कृपया लक्ष द्या. ट्रेन नंबर 0703 तिरुपती कृपया ध्यान दीजिए. ट्रेन नंबर सुखद एवं मंगलमय यात्रा की कामना करते हैं. May I have your attention please? Train number 0702 तिरुपती ट्रेन नंबर 114112 सांगली जाणारी एक्सप्रेस आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 20 मिनिटांनी उशिरा येत आहे. तर मित्रांनो आपली पंढरपूर तिरुपती एक्सप्रेस पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून निघालेली आहे. आणि मित्रांनो पंढरपूर तिरुपती एक्सप्रेसच्या टायमिंगबद्दल आता मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो पंढरपूर तिरुपती एक्सप्रेस जी आहे ती पंढरपूरवरून दर रविवारी संध्याकाळी 8 वाजता तिरुपतीसाठी निघते आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी तिरुपती येथे 10:30 पोहोचवणार आहे. तर मित्रांनो आज जी आहे ती पंढरपूर एक्सप्रेस 3 तास उशिरा मित्रांनो पंढरपूरवरूनच निघालेली आहे. आज मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती 11 वाजता निघालेली आहे पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली सिद्धेश्वर सुपरफास्ट एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आ रही है. तर मित्रांनो पंढरपूरपासून 52 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली पंढरपूर तिरुपती एक्सप्रेस पोहोचली आहे कुरुडवाडी जंक्शनवर. आणि कुरुडवाडी हे एक जंक्शन स्टेशन आहे कारण या ठिकाणाहून मित्रांनो 4 लाईन जातात. एक लाईन सोलापूरकडे जाते, एक लाईन या ठिकाणावरून लातूरकडे जाते, एक लाईन दौंड पुणे या ठिकाणी जाते आणि एक लाईन जी आहे ती पंढरपूर मिरज या ठिकाणी जाते. त्यामुळे कुरुडवाडी हे एक जंक्शन स्टेशन आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्या ट्रेनचा 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे कुरुडवाडी येथे. आणि मित्रांनो पंढरपूर ते लातूर रोडपर्यंत आपण भरपूर वेळेस प्रवास जो आहे तो कव्हर केलेला आहे. त्यामुळे आता मी तुम्हाला डायरेक्ट सकाळीच भेटतो आणि रात्रीची वेळ आहे त्यामुळे बाहेर दिसण्यासारखं काही नाही, त्यामुळे दाखवण्यासारखंही काही नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट मी तुम्हाला आता सकाळीच भेटतो. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस आलेली आहे. सोलापूर CSMT सिद्धेश्वर एक्सप्रेस आलेली आहे. जनरल काय जबरदस्त मित्रांनो गर्दी आहे. तर मित्रांनो 12:25 कुरुडवाडी जंक्शनवरून आपली ट्रेन निघालेली आहे.
आणि मित्रांनो 1च मिनिट या ठिकाणी आपली ट्रेन थांबलेली होती विकाराबाद जंक्शनवर. वेलकम टू तेलंगणा मित्रांनो. महाराष्ट्रातून प्रवास सुरू झालेला होता आणि तेलंगणाच्या विकाराबाद जंक्शनवर मित्रांनो आता आपली ट्रेन पोहोचलेली आहे पंढरपूर तिरुपती एक्सप्रेस. आणि 1 मिनिटाच्या स्टॉपनंतर विकाराबाद जंक्शनवरून आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे 7:27 मित्रांनो या ठिकाणी आपल्या ट्रेनचा 4:53 येण्याचा टाईम आहे. पण आपली ट्रेन जी आहे ती आज 2 तास 34 मिनिटं उशिराने विकाराबाद जंक्शनवर पोहोचलेली आहे. आणि मित्रांनो विकाराबाद येथे ओल्ड ICF गरीबरथ कोच लावण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आपली पंढरपूर तिरुपती एक्सप्रेस पोहोचली आहे शंकरपल्ली रेल्वे स्टेशनवर तेलंगणातील. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे शंकरपल्ली रेल्वे स्टेशनवर. आणि 2 मिनिटाच्या स्टॉपनंतर शंकरपल्लीवरून आपली ट्रेन निघालेली आहे मित्रांनो. पर मी पण म्हणत नाही आता मारी मी తీసుకోవాలంటే मी తీసుకోవాలి. Special is on platform number 2. तर मित्रांनो पंढरपूरपासून 494 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली पंढरपूर तिरुपती एक्सप्रेस पोहोचली आहे लिंगमपल्ली रेल्वे स्टेशनवर. आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्या ट्रेनचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. आणि लिंगमपल्ली रेल्वे स्टेशन साऊथ सेंट्रल झोनच्या हैदराबाद डिव्हिजन अंतर्गत मित्रांनो हे रेल्वे स्टेशन ऑपरेट केले जाते. आणि या ठिकाणी आपल्या ट्रेनचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे लिंगमपल्ली रेल्वे स्टेशनवर. तर मित्रांनो 8:38 आपली पंढरपूर तिरुपती एक्सप्रेस निघालेली आहे लिंगमपल्ली रेल्वे स्टेशनवरून. गाड़ी संख्या 1 प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आ चुकी है. ट्रेन नंबर 1762 रेवले विकाराबाद जंक्शन एक्सप्रेस. आणि मित्रांनो प्लॅटफॉर्म नंबर 1 वर रेवले विकाराबाद जंक्शन एक्सप्रेस पोहोचलेली आहे.
तर मित्रांनो आपल्या पंढरपूर तिरुपती एक्सप्रेसमध्ये साईड पॅन्ट्री जी आहे ती आहे, त्यामुळे सकाळी सकाळी आता इडली वडा नाश्त्यासाठी आलेला आहे. हे बघा, इडली वडा जो आहे तो नाश्त्यासाठी आत्ताच आलेला होता. आणि मित्रांनो आता आपली ट्रेन जी आहे ती लिंगमपल्लीवरून निघालेली आहे. आणि आता थोड्या वेळापूर्वी आपल्या कोचमध्ये पाणी येत नव्हतं बेसिंगला, पण आता सध्या आलेलं आहे. बहुतेक लिंगमपल्ली येथे वॉटर फिलिंग झालेलं आहे या ट्रेनचं. तर मित्रांनो आत्ताच या ट्रेनमध्ये एक गरमागरम कॉफी घेतलेली आहे. या ट्रेनला साईड पॅन्ट्री असल्यामुळे आपल्याला कॉफी मिळालेली आहे मित्रांनो या ट्रेनमध्ये. बघूया या ट्रेनमधल्या कॉफीची टेस्ट कशी आहे. ॲव्हरेज आहे मित्रांनो, एवढी काय खास नाही आहे. आणि 20 रुपयाला मित्रांनो ही कॉफी जी आहे ते तुम्हाला या ट्रेनमध्ये मिळेल. आणि या ट्रेनला मित्रांनो साईड पॅन्ट्री आहे, त्यामुळे खाण्यापिण्याची काही टेन्शन नाही आहे. सध्या इडली वडा नाश्त्यासाठी मिळत आहे या ट्रेनमध्ये. आणि आपली ट्रेन आता कोणतं तरी स्टेशन स्किप करत आहे. बघूया कोणतं आहे स्टेशन. सिकंदराबाद लिंगमपल्ली लोकल ट्रेन मित्रांनो, हैदराबादमधली लोकल क्रॉसिंग. రైలు నంబర్ 6776 సికింద్రాబాద్ వరంగల్ ప్యాసింజర్ 9 గంటల 35 నిమిషముల 1వ నెంబర్ ప్లాట్ఫామ్ నుండి నిర్ణీత సమయములో బయలుదేరుతుంది. గాడి సంఖ్య 6776 సికింద్రాబాద్ వరంగల్ ప్యాసింజర్ రవాణా एल्को लोको मित्रांनो. सिकंदराबादहून मित्रांनो भरपूर गर्दी आहे आपल्या ट्रेनला. बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी खूप गर्दी झालेली आहे आपल्या पंढरपूर तिरुपती एक्सप्रेस ट्रेनला. तर मित्रांनो 9:26 आपली पंढरपूर तिरुपती एक्सप्रेस पोहोचली आहे सिकंदराबाद जंक्शनवर. आणि मित्रांनो सिकंदराबाद हे एक जंक्शन स्टेशन आहे, कारण या ठिकाणावरून एक लाईन जी आहे ती निजामाबादकडे जाते, एक लाईन विकाराबादकडे जाते, एक लाईन जी आहे ती वारंगल काजीपेठ या ठिकाणी जाते. त्यामुळे मित्रांनो सिकंदराबाद हे एक जंक्शन स्टेशन आहे आणि हे खूप मोठे जंक्शन स्टेशन आहे. या ठिकाणी दररोज 130 गाड्या थांबतात. आणि मित्रांनो सिकंदराबाद येथे आपल्या ट्रेनचा 15 मिनिटाचा स्टॉप असणार आहे सिकंदराबाद जंक्शनवर. आणि मित्रांनो काय जबरदस्त गर्दी होती सिकंदराबाद येथे आपल्या ट्रेनला. भरपूर लोक जे आहेत ते बोर्डिंग झालेले आहेत आपल्या ट्रेनमध्ये. आणि या ठिकाणी बऱ्यापैकी गर्दी जी आहे ती या ट्रेनला झालेली आहे मित्रांनो. आणि इथे बघूयात आता नाश्त्यासाठी काय मिळतं आहे का. आपल्या ट्रेनला साईड पॅन्ट्री आहे, त्यामुळे खाण्यापिण्याचं काही टेन्शन नाही आहे. चहा नाश्ता वगैरे हे सर्व तर येतच आहे, पण बघूया स्टेशनवर कसा मिळतं आहे चहा नाश्ता. कारण आपल्या ट्रेनमध्ये तर कॉफी घेतली होती ती एकदम म्हणजे बरोबर नव्हती, ॲव्हरेजच होती. 9:26 मित्रांनो आपली ट्रेन इथे आली होती. आणि 10 मिनिटं थांबल्यानंतर 9:37 आपली सिकंदराबादवरून ट्रेन निघालेली आहे. आणि या ठिकाणी इडली वडा नाश्त्यासाठी मिळत होता, पण घ्यायच्या अगोदरच मित्रांनो आपली ट्रेन निघालेली आहे. थोडं पुढं होतं आहे इडली सेंटर, त्यामुळे इथंपर्यंत येऊसर आपली ट्रेन मित्रांनो निघाली सिकंदराबादवरून. हैदराबाद लोकल. हैदराबाद सिकंदराबाद लोकल क्रॉसिंग.
तर मित्रांनो आपली ट्रेन सिकंदराबादवरून निघालेली आहे आणि मित्रांनो ट्रेनमध्ये कॉफी घेतली होती ती एवढी जबरदस्त नव्हती आणि खूपच बेकार होती. पण आता नाश्ता या ट्रेनमध्ये करू का नको असा विचार पडला. स्टेशनवर घ्यायचा होता पण मित्रांनो तोपर्यंत आपली ट्रेन जी आहे ती निघालेली होती. पंढरपूर पासून 529 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत मित्रांनो आपली पंढरपूर तिरुपती एक्सप्रेस पोहोचली आहे चर्लपल्ली रेल्वे स्टेशनवर. मित्रांनो प्रोनाऊन्सिएशनमध्ये जर काही चूक होत असेल तर माफ करा, कारण अवघड आहे स्टेशनचं नाव त्यामुळे. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे चर्लपल्ली रेल्वे स्टेशनवर. आणि मित्रांनो आपली ट्रेन मित्रांनो प्लॅटफॉर्म नंबर 3 वर लावण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी आपली ट्रेन खूप वेळ झाला थांबली आहे, त्यामुळे म्हणलं तुम्हाला स्टेशन पण दाखवा. आणि खूपच सुंदर आहे मित्रांनो हे स्टेशन. मित्रांनो आता तुम्हाला या गाडीला पंढरपूर ते तिरुपती किती तिकीट भाडे लागले आहे ते सांगतो. मित्रांनो जर तुम्ही या गाडीच्या जनरल क्लासने प्रवास केला तर तुम्हाला 310 रुपये एवढे तिकीट भाडे लागेल. जर तुम्ही स्लीपर क्लासने प्रवास केला तर 735 रुपये एवढे तिकीट भाडे लागेल. जर तुम्ही AC 3 टियरने प्रवास केला तर 1860 रुपये एवढे तिकीट भाडे लागेल व AC 2 टियरने प्रवास केला तर 2545 रुपये एवढे तिकीट भाडे द्यावे लागेल. तर मित्रांनो या ट्रेनला साईड पॅन्ट्री आहे, पण कॉफी बरोबर मिळाली नसल्यामुळे मी काही नाश्त्यासाठी या ट्रेनमधलं घेतलेलं नाही. घरूनच पोळी आणि चटणी आणलेली होती, त्याचं आता आपण तेच खाणार आहोत मित्रांनो. आणि बघू शकता शेंगदाण्याची चटणी, चिवडा आणि पोळी जी आहे ती आणलेली आहे. आणि आता मी हेच खाणार आहे घरचंच, बाहेरून काही विकत सध्या घेतलं नाही मित्रांनो. बघूया पुढं कुठं चांगलं मिळालं तर नक्कीच आपण बाहेरचा नाश्ता वगैरे करू. या मित्रांनो जेवण करायला. तर मित्रांनो आता मी जेवण करून घेतो पटकन आणि नंतर तुम्हाला भेटतो, कारण आता सिकंदराबाद नंतर आपल्याला बॅक टू बॅक क्रॉसिंग जे आहेत ते पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो जबरदस्त जेवण झालेलं आहे, घरचंच आणलेलं होतं आपण पोळी भाजी. आणि मित्रांनो बीबी नगर रेल्वे स्टेशन आत्ता सध्या आपली ट्रेन स्किप करत आहे. तर मित्रांनो समोरून कोणती तरी ट्रेन येत आहे. ही ट्रेन मित्रांनो मी ट्रॅक केलेली नाही आहे, बघूया कोणती आहे. कोणार्क एक्सप्रेस, भुवनेश्वर CSMT कोणार्क एक्सप्रेस क्रॉसिंग.
काय जबरदस्त ग्रीनरी आहे मित्रांनो, पूर्ण एकदम जबरदस्त व्ह्यू आहे मित्रांनो. तर मित्रांनो साईड लोअर सीट आणि रेल्वे प्रवास आणि बाहेर असे सुंदर सुंदर नजारे, काय जबरदस्त अनुभव आहे मित्रांनो हा. तर मित्रांनो पंढरपूरपासून 626 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली पंढरपूर तिरुपती एक्सप्रेस पोहोचली आहे नालगोंडा रेल्वे स्टेशनवर. आणि नालगोंडा हे तेलंगणा राज्यातील महत्त्वाचे स्टेशन आहे. विजयवाडा आणि सिकंदराबाद या मार्गावरील हे एक महत्त्वाचे स्टेशन असून मित्रांनो या ठिकाणी आपल्या ट्रेनचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे नालगोंडा रेल्वे स्टेशनवर. आणि मित्रांनो 1 मिनिटाच्या स्टॉप नंतर नालगोंडा रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे. सिकंदराबाद एक्सप्रेस क्रॉसिंग. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आंध्र प्रदेशमध्ये. मित्रांनो महाराष्ट्रापासून आपण हा प्रवास सुरू केला होता. महाराष्ट्रात तेलंगणा आणि आता आंध्र प्रदेशमध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे. आपली रेल्वे पोहोचली आहे पंढरपूर तिरुपती एक्सप्रेस. नडीकुडी जंक्शनवर आपली ट्रेन पोहोचलेली आहे आणि नडीकुडी हे एक जंक्शन स्टेशन आहे कारण विशाखापट्टणम, गुंटूर आणि
हैदराबाद दरम्यान चालणाऱ्या गाड्यासाठी हे एक महत्त्वाचे स्टेशन आहे आणि कृषी आणि औद्योगिक मालवाहतुकीसाठी मित्रांनो हे एक महत्त्वाचे स्टेशन आहे नडीकुडी जंक्शन. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे नडीकुडी जंक्शनवर. आणि मित्रांनो नडीकुडी जंक्शनवरून आपली ट्रेन निघालेली आहे. त्यावर सुंदर फुलं सुद्धा आलेले आहेत. बाय बाय नडीकुडी जंक्शन. जम्मू तवी लिंगमपल्ली. एकदम जबरदस्त क्रॉसिंग झालेली आहे मित्रांनो. एकदम 130च्या स्पीडने मित्रांनो ही क्रॉसिंग झालेली आहे. खूपच मजा आली ही क्रॉसिंग बघायला. कमेंटमध्ये नक्कीच सांगा ही क्रॉसिंग कशी वाटली तुम्हाला. तर मित्रांनो 1 मिनिटाच्या स्टॉपनंतर सत्तेनपल्ली रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे. तर मित्रांनो पंढरपूरपासून 798 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली पंढरपूर तिरुपती एक्सप्रेस पोहोचली आहे गुंटूर जंक्शनवर. आणि गुंटूरबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो गुंटूर हे शहर मिरची, हळद आणि कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध असे शहर आहे. आणि मित्रांनो गुंटूर जंक्शनवरून मिरची, हळद आणि कापूस यासारख्या कृषी उत्पादनाच्या वाहतुकीसाठी सुद्धा मित्रांनो गुंटूर जंक्शन हे एक महत्त्वाचे स्टेशन आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या पंढरपूर तिरुपती एक्सप्रेसचा 10 मिनिटाचा स्टॉप देण्यात आलेला आहे गुंटूर जंक्शनवर. आणि मित्रांनो गुंटूर जंक्शनवर तुम्हाला खाण्यापिण्याचं काही टेन्शन नसणार आहे. या ठिकाणी बिर्याणी तसेच मित्रांनो समोसा वगैरे सर्व मिळत आहे. त्यामुळे इथे तुम्हाला खाण्यापिण्याचं काही टेन्शन होणार नाही आहे. तसेच मित्रांनो असे स्टॉलसुद्धा आहेत. या ठिकाणी तुम्हाला रेलनीर मिळणार आहे मित्रांनो. कारण आपण आत्तापर्यंत जेवढ्या स्टेशनवर बघितलं तिथे रेलनीर नव्हतं, या ठिकाणी उपलब्ध आहे. तर मी आत्ताच मित्रांनो रेलनीर घेतलेला आहे. कारण ही बॉटल 15ला मिळते आणि दुसऱ्या ज्या बाटल्या आहेत त्या मित्रांनो 20 रुपयाला विकतात. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनचा 10 मिनिटाचा स्टॉप आहे गुंटूर जंक्शनवर. आता खाली उतरून बघतो.
काय सुंदर वळण आहे मित्रांनो, सुंदर एकच नंबर. तर मित्रांनो आपली पंढरपूर तिरुपती एक्सप्रेस तेनाली जंक्शनवर पोहोचलेली आहे 5:16 आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्या ट्रेनचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे तेनाली जंक्शनवर. आणि मित्रांनो तेनाली जंक्शन हे साऊथ सेंट्रल झोनच्या विजयवाडा डिव्हिजन अंतर्गत हे ऑपरेट केले जातं आणि या ठिकाणी आपल्या ट्रेनचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे तेनाली जंक्शनवर पंढरपूर तिरुपती एक्सप्रेसचा. आणि प्लॅटफॉर्म नंबर 3वर मित्रांनो आता कोणती तरी वंदे भारत ट्रेन येत आहे, बघूया कोणती आहे. आणि पलीकडच्या बाजूला मित्रांनो वंदे भारत एक्सप्रेस कोणती तरी आलेली आहे. नरसापूर चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस ओव्हरटेक. व्ह्यू चेक करा मित्रांनो, काय जबरदस्त व्ह्यू आहे. सनसेट होत आहे. तेनाली जंक्शन नंतर मित्रांनो आपल्या ट्रेनने काय जबरदस्त रुद्ररूप धारण केलं होतं आणि काय जबरदस्त स्पीडमध्ये मित्रांनो आपली ट्रेन चालत होती. आणि आता थोड्याच वेळात आपण बापटला रेल्वे स्टेशनवर पोहोचणार आहोत. तर मित्रांनो या ट्रेनमध्ये व्हेज बिर्याणी आलेली आहे आणि थाळीसुद्धा ऑप्शन होता चपाती आणि भाजीचा. 80 रुपयाला चपाती भाजी आणि व्हेज बिर्याणी जी आहे ती 100 रुपयाला दिलेली आहे मित्रांनो. त्यासोबत एक ग्रेव्हीची पातळ ग्रेव्ही म्हणजे वरणासारखी भाजी आहे आणि टॅमॅटो केचप एक सॉस. आणि मित्रांनो अशी आहे व्हेज बिर्याणी. बघू आता याची टेस्ट कशी आहे. बिर्याणी छान आहे मित्रांनो, वरतीच आहे आणि घेऊ शकता तुम्ही बिर्याणी. 100 रुपयाला आहे पण चांगली आहे मित्रांनो. तर मित्रांनो 9:12 आपली ट्रेन नेल्लूर रेल्वे स्टेशनवर पोहोचली होती आणि 2 मिनिटाच्या स्टॉपनंतर नेल्लूरवरून निघालेली आहे मित्रांनो आपली ट्रेन. जेवण करत असल्यामुळे मित्रांनो अरायवल घेता आलं नाही, पण डिपार्चर मित्रांनो तुम्ही पाहत आहात नेल्लूर जंक्शनचं. तर
तर मित्रांनो पंढरपूरपासून 1085 किलोमीटरचा प्रवास करून आपली पंढरपूर तिरुपती एक्सप्रेस पोहोचली आहे गुड्डूर जंक्शनवर. आणि गुड्डूर हे जंक्शन स्टेशन आहे, कारण या ठिकाणावरून एक लाईन जी आहे ती चेन्नईकडे जाते, एक लाईन विजयवाडाकडे जाते आणि एक लाईन जी आहे ती हैदराबादकडे जाते. त्यामुळे हे एक जंक्शन स्टेशन आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनचा मात्र 2 मिनिटचा स्टॉप असणार आहे गुड्डूर जंक्शनवर. बाकी जेवण वगैरे एकदम नंबर 1 झालेलं आहे मित्रांनो. आणि आता बघू आता किती वाजेपर्यंत आपली पंढरपूर एक्सप्रेस जी आहे ती तिरुपती येथे पोहोचते. तसं मित्रांनो 2 तास 30 मिनिटं आता उशिरा चालत आहे मित्रांनो आपली ट्रेन. 1 तासाचा डिले आपल्या ट्रेनने कव्हर केलेला आहे गुड्डूर जंक्शनपर्यंत. बघूया आता पुढे किती वाजेपर्यंत आपल्याला तिरुपतीला ही ट्रेन पोहोचवणार आहे. बादाम मिल्क सर, बादाम मिल्क. तर मित्रांनो आपली पंढरपूर तिरुपती एक्सप्रेस पोहोचली आहे रेणीगुंटा रेल्वे स्टेशनवर 11:39 आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्या ट्रेनचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे रेणीगुंटा रेल्वे स्टेशनवर. आणि मित्रांनो हे तिरुपतीतील एक प्रमुख आणि व्यस्त रेल्वे स्टेशन आहे रेणीगुंटा रेल्वे स्टेशन. आणि मित्रांनो या ठिकाणी 2 मिनिट आपली ट्रेन थांबणार आहे. सिग्नल झालेला आहे मित्रांनो आणि निघण्यासाठी तयार आहे आपली पंढरपूर तिरुपती एक्सप्रेस रेणीगुंटा रेल्वे स्टेशनवरून. तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.